विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला मनापासून मला धन्यवाद म्हणायचं आहे. तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद म्हणतोय. थँक्स. का? कारण काल जो मी व्हिडिओ अपलोड केला होता ना, मला माझ्या या नंबरवर प्रचंड मेसेज आले आणि मुलांनी कमिटमेंट दिले, की "नाही सर, आम्ही आता अभ्यास करून दाखवणार आहे. ही सुट्टी वाया घालवणार नाही." हेच तर माझं काम आहे, की मी तुम्हाला सांगतो, एका मुलात जरी बदल झाला ना, तर एवढा आनंद होतो ना शिक्षकाला, की विचारू नका. पण शिक्षकाला काय वाटतं रे? एकाच मुलाची प्रगती व्हावी? नाही. मी थोडंसं वेगळं आहे. मला वाटतं, की जो मागं पडतोय ना, तो पुढं आला पाहिजे. हां, पण तुमच्या सपोर्ट शिवाय पॉसिबल नाहीये. बऱ्याच वेळा असं वाटतं, की आपण दगडावर डोकं आपटून घेतोय. जेव्हा मुलं करत नाहीत, एन्जॉय करतात नुसतं, तेव्हा तसं वाटतं बरं का. पण जेव्हा एखाद्या करणाऱ्या मुलाकडे बघितलं ना, की काय आनंद होतो, की विचारू नका. बरं इथं सगळ्यात आनंद जास्त मला झालाय का? नाही, मुलांच्या पालकांना झालाय. हा फार वेगळा प्रकार आहे, की मुलगा सुट्टीसाठी घरी आलाय, पण उठल्या-उठली तो अभ्यास करतोय. स्वतःहून अभ्यास करतोय. मी तुम्हाला माझ्या छोट्या मुलाचं एक्झाम्पल देतो. बघा, मी इतका अचंबित होतो ना छोट्या मुलामुळं. मोठा तर माझा खूप सिन्सिअर आहे, ती गोष्ट वेगळी जाऊ दे. पण छोट्याच्या बाबतीत. तो शाळेतून आला ना, 1ली असेल, 2री असेल, 3री असेल. शाळेतनं आला, की पहिल्या मिनिटाला होमवर्क करायला सुरुवात करायचा. मग मी, माझी मिसेस त्याला म्हणायचो, "अरे खेळायला जा ना, खेळून ये निवांत. संध्याकाळी करू की आपण." तो म्हणायचा, "नाही, पहिला करूया ना आपण. जर पहिला अभ्यास केला, तर मी निवांत खेळू शकतोय. माझ्यावर कुठलाच तणाव नसणार आहे." मग मी माझ्या मनात आलं, "अरे मी पण एवढा कधी अभ्यास केला नाही." पण हे का घडलं असं? माझी दोन्ही मुलं सिन्सिअर होण्यामागचं कारण काय? एक्सप्लेन करतो. मी तुम्हाला सांगतो. माझा मोठा मुलगा, ओके. तो जेव्हा चालायला शिकला किंवा अगदी चालत नव्हता, तेव्हा पण तो स्टडी रूममध्ये असायचा. माझ्या घरातच क्लास होता ना. आता मी ही डेव्हलपमेंट थोडीशी वरती 1-2 हॉल वाढवलेत. तेव्हा तर घरातच क्लास असायचा. पहिल्यांदा मी छोट्या बेडरूममधून क्लास घ्यायला सुरुवात केली. तिथलं साहित्य काढलं. ती जागा पुरली नाही. मग मोठ्या बेडरूममध्ये ते पूर्ण पुन्हा हॉल असा आमचा क्लास होता लक्षात घ्या. मग माझ्या मुलानं लहानपणापासून काय बघितलंय, की मुलं डाउट घेऊन सरांकडे जातायत. मी तुम्हाला सांगतो, तो जेव्हा चालायला शिकला, तेव्हा डाउट सेशनला जेव्हा बसायचा, तो वही घेऊन माझ्याकडे यायचा. मी त्याच्या वहीमध्ये काहीतरी करायचो, ओके कर म्हणायचो. म्हणजे डाउट त्याचा नसायचा, पण बाकीची मुलं जातायत ना माझ्याजवळ, तेव्हा तो पण यायचा. म्हणजे हा काय प्रकार आहे तुमच्या लक्षात आला का? की संगत. तुम्ही कुठल्या वातावरणात आहे म्हणून तो फरक पडतोय. बरं, मग माझ्याकडच्या सगळ्याच मुलांचा चांगला रिझल्ट लागत असेल की नाही? नाही. नाही लागत. मी मान्य करतोय सगळ्याच मुलांचा नाही लागत. बऱ्याच वेळा फेल्युअर येतंय, ज्याच्याकडून चांगल्या रिझल्टची अपेक्षा आहे, नाही लागत. मग इथं काय चुकतंय? ओपन अप होत नाहीयेत मुलं. हो, काही मुलं परीक्षेचा तणाव घेतात काही मुलं. वर्षभर चांगले अभ्यास करतात, ऐन टायमिंगला तणाव घेतात. मग हे टाळण्यासाठी आपली स्ट्रॅटेजी, की आज बोर्डची एक्झाम समजून अभ्यास करायचा आहे. आत्ताच जूनमध्येच आपली बोर्डची एक्झाम आहे, समजून अभ्यास करायचा आहे आणि तीच गोष्ट तुम्हाला आवडलेली आहे. मग माझा हा नंबर आहेच तुमच्याकडं. मी तुम्हाला रोज स्ट्रॅटेजी देतोय आणि स्ट्रॅटेजीचा आजचा कितवा दिवस आहे? 13वा दिवस आहे. रोज. बरं, स्ट्रॅटेजी आजची ठरलेलीच आहे, की आता रिव्हिजन. हां, आजची स्ट्रॅटेजी सांगतो तुम्हाला. आजची स्ट्रॅटेजी काय आहे? आता लेक्चर्स कुठले आहेत ते मी सांगत बसणार नाही. तुम्हाला ते बॅचवर मेसेज पण येतो. पण संडे टेस्ट कशाची आहे? या रविवारी कोणती टेस्ट होणार आहे? तर या रविवारी ऑसिलेशनची एम-सी-क्यूची सगळ्या एम-सी-क्यूच असणार आहेत लक्षात घ्या. ऑसिलेशन, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केनची टेस्ट आहे. या टेस्टचं वैशिष्ट्य काय आहे, की 20 क्वेश्चन आणि 5च मिनिटं वेळ आहे. हां, टेस्ट ओपन केली की संपणार आहे. 20 मिनिटाला मी 20 प्रश्नासाठी मी फक्त 5च मिनिटं वेळ देणार आहे. तेवढं तुम्हाला ते कव्हर करायचंय. अजून तिसरी टेस्ट कुठली? सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री 11th स्टँडर्ड. मग याची पण टेस्ट आहे, ऑसिलेशन टेस्ट आहे, हॅलोजन रेडिओ ऑफ अल्केनची टेस्ट आहे. 3 टेस्ट आहेत. मग गेल्या आठवड्यात किती टेस्ट झाल्या? 2. या आठवड्यात किती आहेत? 3. 5 टेस्ट महिन्यात जवळ-जवळ 8 पेक्षा जास्त टेस्ट होणारच. अरे मग का नाही रिझल्ट लागणार? लागणारच आहे लक्षात घ्या. जबरदस्त रिझल्ट लागणार आहे आणि म्हणून पण सगळ्या पालकांच्या वतीनं तुम्हाला मी धन्यवाद म्हणलंय. ओके. अगदी आणि जे काही करत नाहीयेत ना बाळांनो, त्यांना हात जोडून मी विनंती करतोय, की स्वतःसाठी म्हणून करा रे. आम्ही ओरडतोय तुम्हाला, मारतोय, छड्या देतोय, पालक ओरडतायत, शिक्षा करतायत. पण हे सगळं तुझ्यासाठी चाललंय, तुमच्यासाठी चाललंय. हे जेव्हा तुम्हाला कळेल ना, लाईफ चेंज होईल. आणि अजून सांगतो लाईफचा टर्निंग पॉइंट कुठला ठरला होता माझ्या बाबतीत. मी जेव्हा पहाटे उठून अभ्यासाला सुरुवात केली ना, तो लाईफचा टर्निंग पॉइंट होता. आणि तो अभ्यास मी क्लासेस सुरू झाल्यावर घेतोय बरं का लक्षात घ्या. माझं लाईफस्टाईलच चेंज झालं. मी जेव्हा पुण्यात क्लासेस घ्यायचो ना, तर सकाळी मुलांची शाळा असायची 7 वाजता. मग मला पहाटे 4 वाजता क्लास घ्यायला लागायचा त्यावेळेस. हो. आणि खरं सांगू का? फार वेगळा प्रकार आहे. पहाटे ना जादू आहे लक्षात घ्या. ब्रह्ममुहूर्त म्हणतो ना, खरोखर जादू आहे. करून बघा एकदा अभ्यास.
त्यासाठी रात्री 9, 9:30, 10ला झोपा. एक हेल्दी राहाल तुम्ही लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो ना, इतकं इतकं बेस्ट आहे ते आरोग्यासाठी सगळ्या गोष्टींसाठी. 5:00-5:30ला जेवायचं. ओके. 9:30, 10ला झोपायचं म्हणजे झोपायचंच. पहाटे 3 वाजता उठायचं. तुम्हाला ते माहिती आहे बघा 75 डे टार्गेट अंकित बुरानपुरिया बरोबर आहे ना नाव माझं मी घेतलेलं ते. माझं म्हणजे त्याचंच नाव आहे. पण मेन पॉइंट काय आहे, असे भरपूर मी यूट्यूबर्स बघितलेत, की 1:30, 2, 2:30ला उठणारे पण लोकं आहेत. हो, त्यांचा दिनक्रमच इतक्या लवकर सुरू होतो आणि ती आयुष्यात कधी फेल्युअर होणारच नाही लक्षात घ्या. ओके. मग पुन्हा एकदा धन्यवाद म्हणून हा व्हिडिओ थांबवतोय. टार्गेट काय व्हिडिओ लेक्चर असेल तर कंप्लीट करा. टेस्टच्या तयारीला सुरुवात करा. ऑल द बेस्ट.